बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सोलापूरमधली आहे। सोलापूरमध्ये भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सातपुते यांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। भाजपकडून इच्छुक कोमल ढोबळे यांचा व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे। पोस्ट नंतर कोमल ढोबळे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर ठेवण्यात आलेला आहे। व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेल्या फोटोखाली लावा तर्क अशी टॅगलाईन सुद्धा लिहिण्यात आलेली आहे। सोलापूरमधून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि त्यांच्या कन्या कोमल ढोबळे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितलेली होती। कोमल ढोबळे यांच्या स्टेटसवरून त्या भाजपत नाराज असल्याच्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी वसीम अख्तर यांच्याकडून। वसीम, व्हॉट्सअप स्टेटसचा आणि त्याखाली ठेवलेल्या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय लावायचा? लागवीजी, निश्चितच आपण पाहिलं गेलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडून जे आहे ते भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली नव्हती। मात्र रात्री सायंकाळच्या सुमारास माळशिरस तालुक्याचे जे आमदार आहेत राम सातपुते यांची भाजपकडून जे आहे ते उमेदवारी जी जाहीर करण्यात आलेली आहे। आज दुपारी 3 वाजता जो आहे ते त्यांचं सोलापुरात जल्लोषात स्वागत करणार आहेत। अनेक जणांना वाटत होते की भाजपकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळेल, मात्र ते मिळालं नाही। यामध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या देखील असेल, त्याचबरोबर अधिक उद्योजक देखील जे आहेत ते ह्या सोबत होते। लागवीजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।